नमस्कार मित्रांनो. गेले काही दिवस इराण आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जी चकमक उडली त्याचे पडसाद संपूर्ण जगभर उमटत आहेत. याला पार्श्वभूमी आहे ती संपूर्ण पश्चिम आशियात कुठे ना कुठेतरी युद्धासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. एकीकडे इस्रायल आणि हमास यांच्या युद्धाला आता 100 दिवस उलटून गेलेले आहेत. दुसरीकडे येमेनमधनं हुती तांबड्या समुद्रातनं येणाऱ्या सगळ्या जहाजांवर हल्ले करत आहेत आणि हे आपण हमासच्या समर्थनासाठी किंवा इस्रायलच्या विरोधासाठी करत आहोत, असं त्यांचं म्हणणं आहे. इस्रायलनी मधल्या काळात सिरियामध्ये, दमस्कसमध्ये हल्ला करून हमासच्या एका नेत्याला मारलं. इराणच्या एका नेत्याला मारलं. इराणच्या मध्ये एक कासिम सुलेमानी जो त्यांचा स्पाय चीफ किंवा मोठा हे होता, त्याच्या 4थ्या डेथ अॅनिव्हर्सरीच्या वेळेला इराणमध्ये बॉम्बस्फोट झाला आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर इराण आणि पाकिस्तान या 2 देशांमध्ये जर युद्ध सुरू झालं किंवा एक प्रकारचं शीतयुद्ध सुरू झालं, तर त्याचे पडसाद संपूर्ण जगावर होऊ शकतात. याचं कारण पाकिस्तान हा एकमेव अण्वस्त्रधारी मुस्लिम देश आहे आणि इराण हा अण्वस्त्र निर्मितीच्या सगळ्यात जवळ असलेला हा देश आहे आणि त्यामुळे या 2 देशांमधला संघर्ष कसा संपूर्ण जगावर प्रभाव टाकू शकतो, याची चर्चा करण्यासाठी आज आपण इथे एकत्र जमलेलो आहोत. कोणाच्या ओळख करून देण्याची गरज नाही. स्वातीताई आणि चंद्रशेखर नेने आपलं स्वागत आहे. स्वातीताई, आपली ओपनिंग कमेंट. नमस्कार. बोला. इंट्रोडक्शन करू का? ठीक आहे. एक विषयाची मांडणी. इराण आणि पाकिस्तान ह्यांच्यामधला जो संघर्ष सध्याचा सुरू झाला, त्याला पार्श्वभूमी अशी आहे की कासिम सुलेमानी यांच्या अॅनिव्हर्सरीला म्हणजे डेथ अॅनिव्हर्सरीला जेव्हा एक तिथे समारंभ आयोजित केलेला होता आणि जनता लोटलेली होती तिथे. त्यावेळी तिथे काही दहशतवादी हल्ले झाले आणि अनेक माणसं मारली गेली, अनेक जण जखमी झाले. हा जो हल्ला झाला तो इराणनी अतिशय गंभीरपणे घेतला आणि त्यांच्या मते त्याचं मूळ जे आहे ते पाकिस्तानमधल्या जैश ए आदल या संघटनेने हा हल्ला घडवला अशा त्यांचा संशय होता. आणि मग त्याच्याबद्दल अद्दल तर घडवायला पाहिजे आणि हा जो गट आहे तो कुठून ऑपरेट करतो, तर तो पाकिस्तानामधून ऑपरेट करतो, म्हणजे पाकिस्तानच्या सीमेमध्ये असतो तो. आणि म्हणून इराणनी 2 ठिकाणी हल्ले केले. एक पंजगौरमध्ये केला आणि हे जे ठिकाण आहे हे ठिकाण जवळ-जवळ 100 किलोमीटर पेक्षा सुद्धा जास्त आतमध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतं. हा हल्ला जो झाला त्याच्याकडे सुरुवातीला पाकिस्तानने थोडं दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे त्यांच्या हद्दीत शिरून मिसाईल्स आणि ड्रोन्स यांचा जो हल्ला होता तो अतिशय गंभीर होता. पण पाकिस्तानने लगेचच प्रतिक्रिया झालं नाही. इराणनी मात्र त्यांना डिवचल्यासारखं या हल्ल्याची जी वर्णन आहेत ती अनेक भाषांमधून प्रसृत करायला सुरुवात केली आणि त्यानंतर मग पाकिस्तानला एक अर्थातच प्रश्न पडला आणि त्यांना त्याचं जे प्रत्युत्तर देण्याची गरज भासली आणि त्या पद्धतीने त्यांनी सुद्धा मग इराणवरती हल्ला करून त्यांच्याकडे जे त्यांच्या सिस्तान प्रांतामधला एका तळावरती हल्ला केला आणि अशा पद्धतीने दोघांनी एकमेकांवरती जे हल्ले केले ते अत्यंत आता गंभीर वळण घेणार की काय अशी परिस्थिती निर्माण होताना दिसते आहे. याचं दुसरं कारण असं की मध्य पूर्वेमधले इतर देश सुद्धा एकमेकांच्या संघर्षात गुंतलेले दिसतात आपल्याला. गाझा इस्रायल संघर्ष तर चालू आहेच, पण त्याच्यामध्ये हुदींनी उडी घेतलीये आणि ती हमासच्या बाजूनी तिकडे सिरिया, लेबनॉन मध्ये सुद्धा काही हल्ले केले गेले. अमेरिकन तळांवरती हल्ले केले गेले. हे सगळे इराण प्रणीत ज्या 3 संघटना आहेत, हिजबुल, तुमचा हमास आणि तिसरा हुदी, ह्या 3 एच संघटना त्यांना म्हटल्या जातात इराण प्रणीत आणि त्यांच्याकडून हे हल्ले अमेरिकन गटावरती होताना दिसतात. अर्थात इस्रायल हे सुद्धा एक लक्ष्य आहे. ह्या सगळ्या संघर्षामध्ये पाकिस्तानने अमेरिकेची बाजू घेऊन तर इराणवरती हल्ला केला नाही ना, असा एक संशय व्यक्त केला जातोय. आणि मग असं जर का असेल तर त्या सगळ्या युद्धाची व्याप्ती जी आहे
विस्तार जो आहे तो संपूर्ण मध्य पूर्वेपर्यंत जाऊ शकतो आणि म्हणून एक गंभीर वळण तिथे लागलेलं आपल्याला दिसतं. ही अर्थात एक छोटी पार्श्वभूमी सांगितली. नेने सर, तुम्ही काय म्हणजे तुमचं ओपनिंग कमेंट या संघर्षाबद्दल काय? हो, जरूर. स्वातीताईंनी सांगितलेल्या गोष्टी झाल्या, त्याच्या बरोबरीने 2 आणखीन गोष्टी झाल्या. एक म्हणजे या हल्ल्याच्या 1 दिवस आधीपर्यंत आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे तेहरानमध्ये होते. ते तेहरानमध्ये गेले होते सांगायला, की ते हुती लोकांना सांगा, की आमच्या जहाजांवरती हल्ले करू नका, कारण आमचं तेल त्या पर्शियन आखातातनं येतं, अरेबियन आखातातनं, असं वरवर दिसतं. परंतु एक शक्यता अशी पण आहे, की भारताने मध्ये जी नवीन सॅटेलाइट सिस्टीम लावलेली आहे नाविक म्हणून, त्यांचे मॅप्स अतिशय ॲक्युरेट आहेत. आणि ही आपण लावली त्याचं कारण कारगिलच्या वेळेला अमेरिकेने आपल्याला मॅप्स दिले नव्हते, त्यामुळे आपण स्वतःच डेव्हलप केलेत. त्याच्यातल्या मॅप्सच्या साहाय्याने कदाचित त्यांनी इराणला माहिती दिली असेल, की यांचं जैश ए अदलचं कुठे आहे हेडक्वार्टर, पंजगूर कुठे आहे, अशी एक शक्यता वर्तवली जाते. कारण इराणनी हा अचूक मारा केलेला आहे. आणि पाकिस्तानने जे रिटॅलिएशन केलं, म्हणजे इराणच्या अगेन्स्ट इराणच्या वरती जे बदल्याची कारवाई केली, त्याची एक महत्वाची म्हणजे पाकिस्तान तरी म्हणतं, की त्यांची विमानं त्यांच्या हद्दीतनच त्यांनी मारा केला. म्हणजे त्यांनी इराणची आंतरराष्ट्रीय हद्द ओलांडली नाही. ती विमानं होती F-16. आपल्याला आठवत असेल, की जवळ-जवळ 5 ते 6 महिन्याच्या आधी अमेरिकेने $450 मिलियन म्हणजे $45 कोटी पाकिस्तानला दिले त्यांच्या F-16चं मेंटेनन्स पूर्ण करण्याकरता, कारण ती गंजत चालली होती. कदाचित असीम मुनीर आत्ता जे भीक मागायला अमेरिकेत गेले होते, तेव्हा त्यांना सांगण्यात आलं असेल, की $45 कोटी दिले, ते उगीच दिलेले नाहीयेत. थोडं F-16नी काहीतरी काम करायला पाहिजे आणि हा हल्ला केला असेल. कारण आत्ता परिस्थिती अशी झालेली आहे, की इराण हा अमेरिका आणि इस्रायल या दोघांना अतिशय खुपतोय आणि इराणवरती काहीतरी कारवाई केली पाहिजे. इस्रायल कारण की हिजबुल्ला आणि हमासला डायरेक्ट मदत होते इराणकडनं, आणि अमेरिका कारण अमेरिकन शिपिंगला हुतींचा जो धोका निर्माण झालाय तो सगळा इराण समर्थित धोका आहे. परवाच अमेरिकेने इराणहून येणारं एक शस्त्रास्त्रांचं जहाज सुद्धा उडवलेलं आहे हुतींच्या विरुद्ध. तर इराणला कुठेतरी गुंतवणं आवश्यक होतं, म्हणून त्यांनी आपला जो पाळीव कुत्रा पाकिस्तान त्याला इराणवरती सोडलं असावं, अशी एक शक्यता आहे. परंतु पाकिस्तान हा 2 मालकांची नोकरी करतो, चीन आणि अमेरिका. आणि इराण हा सध्या चीनचा घनिष्ठ मित्र आहे, कारण चीनचं पुष्कळसं तेल इराणमधनं येतं. तर आत्ता तरी परिस्थिती अशी दिसते, की चीन पाकिस्तानला चुचकारून सांगतंय, की तुम्ही इथे गडबड करू नका, तुमच्यावरती हल्ला झाला तर आम्ही बघणार नाही. पण आज असं दिसतंय पाकिस्तानामध्ये प्रचंड भीती आहे. त्यांनी शाळा कॉलेजला सुट्ट्या जाहीर केलेल्या आहेत. ब्लॅकआउट्स काही काही शहरांमध्ये जाहीर केलेले आहेत. कारण कुठून हल्ला होईल सांगता येत नाहीये. बरं, हे सगळं होत असताना TTPनी पुन्हा पाकिस्तानला ठोकण्याचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. त्यामुळे उत्तर आणि पश्चिमेकडे TTP, पूर्ण पश्चिमेकडे इराण, पूर्वेकडे भारताचं सैन्य LOC वरती आहेच, आणि आतमध्ये बलूच लोक काय जे भानगड करतायत ते. सध्या पाकिस्तानला याहून वाईट दिवस मला वाटतं याच्या आधी आलेले नव्हते, असं मला वाटतं. मला असं वाटतं, की या सगळ्याकडे आपण एकतर इराणचे पश्चिम आशियातले वेगवेगळे असलेले हस्तक किंवा प्रॉक्सीज म्हणता येतील, त्यांचा अमेरिका आणि इस्रायलशी असलेला संघर्ष, आणि दुसरीकडे पाकिस्तानमध्ये होत असलेले बदल. कारण पाकिस्तानमध्ये 8 फेब्रुवारीला निवडणुका होत आहेत आणि असा अंदाज आहे, की यावेळेला पाकिस्तानी सैन्य आणि ISI आपलं मत नवाज शरीफ यांच्या पारड्यात घालतील आणि त्यामुळे नवाज शरीफ हे पाकिस्तानचे पंतप्रधान होणार हे आता जवळपास उघड आहे. हे सगळ्यांना माहिती आहे, की नवाज शरीफ हे तुलनेने म्हणजे इम्रान खानचा कल हा तुर्की आणि मलेशियाकडे जास्त होता. चीनकडे दोघांचाही कल होता, पण त्यातल्या त्यात नवाज शरीफ यांचा कल हा सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातींकडे आहे. जेव्हा त्यांच्या विरुद्ध कारवाई चालू होती, तेव्हा ते सौदी अरेबियामध्ये त्यांनी आश्रय घेतला होता शरणार्थी म्हणून, तिकडे गेले होते. आणि जर नवाज शरीफ पाकिस्तानात परत येत असतील, तर याचा अर्थ आहे, की आता पाकिस्तान सरकारचा कल तुर्कीकडे नसणार, तर सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातींकडे असणार. इराणच्या मनात प्रचंड धास्ती आहे. म्हणजे एकीकडे इराण जगात वेगवेगळ्या ठिकाणी आपले हस्तक वापरतंय. मी नकाशातही दाखवतो तुम्हाला, की कशा प्रकारे हा सगळ्यात पहिले हा भारत आणि पश्चिम आशिया याचा हा नकाशा आहे. आणि याच्यात तुम्हाला दिसतंय, की म्हणजे गुजरातपासून हा सगळा भाग अवघा 1000 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि त्याच्यामध्ये खास करून हा जो इराण आहे, इराणचे जे शिया क्रिसेंट ज्याला म्हणतात, शिया चंद्रकोर, आणि याचा अर्थ इराक, जिथे शिया लोकांची मेजॉरिटी आहे, तिकडे इराणनी तिकडलं सरकार आहे, त्याच्यावर इराणचा प्रचंड प्रभाव आहे.
सिरियामध्ये अलावाईट म्हणून म्हणजे एक शियांचाच उपपंथ आहे, त्यांची राजवट आहे, जरी देशाची लोकसंख्या सुन्नी बहुल असली तरी. आणि त्यामुळे सिरियाचं बशर अल असाद सरकार हे इराणच्या प्रभावाखाली आणि तिकडे रशियाला आणण्यात इराणनी महत्वाची भूमिका बजावली होती. गाझामध्ये हमास आहेच आहे. लेबेनॉनमध्ये हिजबुल्ला हा इराणचा सगळ्यात जवळचा असा एक मित्र पक्ष किंवा सैन्य संघटना आहे. आणि आता येमेनमध्ये हुती. आणि म्हणजे बघा, एका प्रकारे इराणनी या सगळ्या आखाती अरब देशांना त्याची कोंडी केलेली आहे. आणि आता हा प्रश्न पाकिस्तानपर्यंत पोहोचलेला आहे. आणि तर पाकिस्तानबद्दल इराणचं नेमकं काय भूमिका राहते? इराणला अशी भीती आहे की आता अमेरिका आणि त्याचे मित्र देश, आखाती अरब देश जर पाकिस्तानात अरब दर्जाचं सरकार आलं, तर या पाकिस्तानच्या मदतीने इराणच्या पूर्व भागामध्ये एक अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. या सगळ्या भागाचा इतिहासही म्हणजे बलुचिस्तान हा जो भाग आहे त्याचा आपल्याला आपल्याच इतिहासाबद्दल फारशी माहित नसते, तर आपल्या शेजाऱ्यांच्या इतिहासाबद्दल आपण काय सांगणार. पण हा बलुचिस्तानचा भाग आहे, हा पाकिस्तान आणि इराणमध्ये विभागला गेलेला आहे. आणि इराणमध्ये त्याला सिस्तान बलुचिस्तान म्हणतात आणि पाकिस्तानचा बलुचिस्तान हा 42% भाग आहे. आणि या दोन्ही भागांमध्ये वेगवेगळ्या जसे टोळ्या आणि किंवा अशा या संघटना असतात, त्या कार्यरत होत्या. फुटीरतावादी संघटना कार्यरत होत्या. त्यांना बलुचिस्तानचं स्वातंत्र्य हवंय. पण गेल्या काही वर्षांमध्ये याचा फरक पडलेला आहे की याच्यामध्ये जे इराणमधले जे दहशतवादी गट होते किंवा फुटीरतावादी गट होते, त्यांचं आता इस्लामीकरण झालंय. म्हणजे ते आता स्वतःला अल कायदा, आयसिस वगैरेचा भाग आणि अफगाणिस्तानमध्ये जंदुल्लाचं म्हणजे ते सगळे त्यांच्यामध्ये बरोबर ते लढले होते. आणि त्यामुळे इराणला या गटाची धास्ती. आणि दुसरीकडे पाकिस्तानात जे बलुचिस्तान फुटीरतावादी होते ते आता इराणमधून ऑपरेट करतात. आणि त्यामुळे ही गोष्ट कायम त्यांना सलत होती. पण पाकिस्तान आणि इराण यांच्यामध्ये चांगले संबंध असल्यामुळे या गोष्टी दोन्ही देश परस्परांच्या मदतीने सोडवत होते. आत्ताची पण बातमी आहे की हे हल्ले झाल्यानंतर तातडीने दोन्ही देशांनी एकमेकांच्या राजदूतांना परत आणलं. पण आता 26 जानेवारीला पुन्हा हे राजदूत आपापल्या ठिकाणी परत जाणार आहेत. आणि 29 जानेवारीला इराणचे परराष्ट्र मंत्री पाकिस्तानात येऊन चर्चेसाठी तिकडे येणार आहेत. तर मला असं वाटतं इराणचा याच्यामध्ये असा उद्देश होता की पाकिस्तानला एक संदेश द्यावा की तुम्ही, तुमच्याकडे सरकार बदलतंय आणि सौदी आणि युएई धार्जिणं सरकार येतंय, पण जर आमच्यामध्ये जर तुम्ही खोडी काढायला जाल तर मग आम्ही त्याची गय करणार नाही. आम्ही जसं भारत घर में घुसेंगे भी और मारेंगे भी असं भारताने धोरण 5 वर्षापूर्वी केलं होतं, तसं आम्ही पण घर में घुसेंगे और मारेंगे अशा प्रकारचं हे करू. हा बहुतेक संदेश द्यायचा प्रयत्न केला होता. आणि पाकिस्तानला जर तो समजला असेल तर त्याचे पडसाद मला असं वाटतं की 8 फेब्रुवारीला जेव्हा सत्तांतर होईल त्याच्यानंतर दिसतील, असं मला वाटतं. स्वातीताई, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा या दृष्टीने की खास करून म्हणजे इराणची जी राजवट आहे, म्हणजे भारतामध्ये खास करून आपण आखाती देशांबद्दल बघतो तर आपल्याकडे मुख्यतः सुन्नी दहशतवाद किंवा त्याचा प्रभाव याच्याबद्दल आपल्याला जास्त माहिती असते. पण आता ज्या प्रकारे इराणचं महत्व संपूर्ण पश्चिम आशियामध्ये वाढत चाललंय आणि भारताची भूमिका म्हणजे अटल बिहारी वाजपेयींच्या काळात वगैरे भारत तसा इराणच्या जवळ होता, कारण तालिबान दोघांचाही शत्रू होता. पण आता भारत स्वतः आखाती देशांच्या जवळ चाललाय. तर या सगळ्या बदलत्या याच्याकडे पश्चिम आशियातल्या राजकारणाकडे आपण कशा प्रकारे बघता? खरं आहे अगदी. एक 2 मोठे बदल. पहिलं म्हणजे छोटासा इतिहास एक सांगू इच्छिते, की इराण आणि पाकिस्तान ह्यांच्यामध्ये संबंध चांगले आहेत. त्याची 2 कारणं आहेत. एक म्हणजे पाकिस्ताननी इराणला त्यांच्या अणु कार्यक्रमामध्ये भरघोस मदत केलेली आहे. आणि तो जरी शिया देश असला तरी सुद्धा हे जे सहकार्य आहे ते सतत वाहतं राहिलेलं आहे. आणि ह्याच कारणासाठी आपल्याला माहिती आहे की पाकिस्तानमध्ये सुद्धा शिया आणि सुन्नी हा एक अत्यंत तीव्र संघर्ष आहे. बरोबर. आजपर्यंत पाकिस्ताननी सौदी अरेबियाच्या विनंतीवरून किंवा युएईच्या विनंतीवरून यमनमध्ये हौदींच्या बंदोबस्तासाठी स्वतःची सैन्य पाठवण्यासाठी नकार दिलेला होता. कारण त्यांना असं वाटतं की अशा प्रकारे आपण जर का शिया सुन्नी झगड्यामध्ये सापडलो आणि आपलं सैन्य त्याच्यामध्ये जर का वापरलं गेलं तर मग पाकिस्तानमध्ये ही जी फूट आहे ती फूट अधिक तीव्र होईल आणि खुद्द त्यांच्या सैन्यामध्ये सुद्धा ती फूट पडू शकते. कारण सध्या तरी पाकिस्तानच्या सैन्यामध्ये दोन्ही गट आहेत आणि म्हणून त्यांनी प्रयत्नपूर्वक आजपर्यंत हा शिया सुन्नी संघर्ष हा सतत टाळलेला आहे. भले त्याच्यासाठी त्यांनी युएई आणि सौदीचा रोष पत्करून घेतला त्याच्यासाठी,
मला आठवतंय की यावेळेला जेव्हा हे हुदी जे आहेत ते अतिशय त्रास देत होते सौदीला आणि UAEला, तेव्हा त्यांना विनंती केलेली होती की तुम्ही या आणि ह्यांचा बंदोबस्त करा, परंतु पाकिस्तानने ते करायचं नाकारलं आणि तिथूनच ती जी दुही जी तुम्ही म्हणताय अनय, त्या दुहीला सुरुवात झाली. ह्याचा परफेक्ट फायदा जो आहे तो मोदी सरकारने घेतला आणि मोदींनी जे चांगले संबंध एस्टॅब्लिश केले ते दोन्ही देशांशी, त्याच्यामधून हे एक स्पष्ट झालं की आजपर्यंत सौदी अरेबिया असेल किंवा UAE असेल, हे दोघे जण पाकिस्तानकडे संरक्षणाच्या दृष्टीने बघत होते. म्हणजे आपल्याला जर का कधी मदत लागली तर पाकिस्तानचं सैन्य नेहमी आपल्या मदतीला असेल आणि हा उद्देश मनाशी धरून त्यांनी पाकिस्तानच्या अणु कार्यक्रमाला सुद्धा भरघोस आर्थिक मदत केलेली होती. परंतु एक त्यांच्या लक्षात आलं की स्वतःचे जे कठीण समस्या आहेत त्या सोडवता सोडवता पाकिस्तान एक वेळ आपल्याला तिलांजली देईल, पण स्वतःला तशीच लावून घेणार नाही. आणि मग हा जो एक उणीव झालेली होती ती भारताने भरून काढली आणि या दोन देशांच्या ज्या संरक्षणात्मक गरजा होत्या त्या गरजा आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातूनच हे दोन्ही देश जे आहेत ते भारताच्या जवळ आलेले आज आपल्याला दिसतात. पाकिस्तानच्या ते दूर गेलेले आहेत. ह्याचाच परिणाम तुम्हाला OIC मध्ये पण आज झालेला दिसतो की सगळे मुस्लिम देश जे आहेत ते आतापर्यंत काश्मीर प्रश्नावरून सुद्धा पाकिस्तानची कड घ्यायचे, पण आता ते चित्र देखील आता आपल्याला बदललेलं दिसतं. नेहमी सर, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. चीन बद्दल खास करून हा नकाशा माझ्या डोळ्यासमोर आहे, तुमच्याही हो, आहे आणि त्याच्यात बरोबर. तुम्हाला दिसतंय हा जो बलुचिस्तानचा गुलाबी भाग आहे, या हा, गुलाबी भागात एकीकडे ग्वादर बंदर आहे जे चीनने विकसित केलंय आणि त्याच्यापासनं कदाचित 150-200 किलोमीटर अंतरावर चाबहार हे बंदर आहे. त्या- ते हा, भारत विकसित करताय, पण तिथेही चीनचं एक टर्मिनल आहे आणि चहाबहार ते या गुलाबी भागाच्या उत्तरेला झायदान हा जो भाग, बरोबर. म्हणजे ते महत्वाचं शहर आहे बलुचिस्तान मधलं, इराणच्या भागातलं, त्या तिथून रेल्वे मार्ग विकसित करून त्याचा मध्य आशियाला आणि चीनला जोडण्याचा जो प्लॅन आहे, तर जेव्हा या इराण आणि पाकिस्तानमध्ये अशा प्रकारचा संघर्ष होतो तेव्हा सगळ्यात जास्त नुकसान जर कोणाचं होऊ शकणार असतं तर ते चीनचं होऊ शकणार असतं. बरोबर. आणि त्यामुळे चीन याबाबत कशा प्रकारची भूमिका घेतो, कारण आपण बघितलं असेल आज पण एक चीनच्या परराष्ट्र विभागाने काहीतरी याच्या विषयावर स्टेटमेंट दिलं. याच्या आधीही चीननी दोन्ही देशांना शांत राहण्याचं आवाहन केलं. चीन याच्यामध्ये काही निर्णायक भूमिका बजावू शकेल का हा संघर्ष त्याच्या पलीकडे गेलेला आहे? आताची परिस्थिती अशी आहे की चीनला बहुतेक जास्तीत जास्त पेट्रोल आणि गॅस हा इराणमधून मिळतो आणि हे युद्ध जर त्या गुलाबी भागामध्ये पसरलं तर चीनला तो मिळणारा गॅसचा सप्लाय बंद होतो आणि पर्शियन अखातामध्ये जर चीनला जाणारं जहाज येऊ शकलं नाही तर चीनचा ऑइल सप्लाय बंद होतो. आजच परिस्थिती चीनमध्ये अशी आहे, बातम्या तरी अशा आहेत की चीनमध्ये सध्या इंधनाचं प्रचंड शॉर्टेज आहे. त्यामुळे चीनला पहिली काळजी त्याची असणार. दुसरं, चीनला सीपेक करायचा आहे असं त्यांना बरेच दिवस वाटत होतं, पण मला नाही वाटत की चीनला सीपेक करता येईल, कारण सीपेक वरती सध्या इतकी हल्ले झालेले आहेत बलोच बंडखोरांचे की सीपेक काही फारसा इफेक्टिव्ह होत नाहीये. मग चाबहार बंदर हे म्हणूनच ऍक्च्युली प्रकाशात आलेलं आहे की सीपेक ग्वादर बंदरामधनं जर काही जाऊ शकत नसलं तर आपल्याला सुद्धा मध्य आशिया आणि अफगाणिस्तानात सप्लाय करायचं असलं. जायदन हे ऍक्च्युली अफगाणिस्तानच्या सीमेवरती आहे, त्यामुळे तिथपर्यंत माल गेला. मागे जो गहू पाठवला अफगाणिस्तानला तो आपण चहाबहार जायदन मार्गेच पाठवलेला आहे आणि ती जायदनची रेल्वे ती आपण बांधलेली आहे. त्यामुळे आपलं काम तिथे बऱ्यापैकी चांगलं झालेलं आहे. आताची परिस्थिती थोडीशी अशी झाली की इराणनी जो हल्ला केला त्यात एक आणखीन कारण होतं जे मगाशी सांगायचं राहिलं. इराणचं जे रसक नावाचं शहर आहे बलुचिस्तानच्या सीमेवरती, तिथे काही कारण नसताना पाकिस्तानमधनं बंडखोरांनी हल्ला केला आणि इराणचे रिपब्लिकन गार्ड्सची काही माणसं मारली. रिपब्लिकन गार्ड्सची जी अल कुद्स डिव्हिजन आहे, कुद्स म्हणजे जेरुसलेम, कुद्सचं अरबी नाव कुद्स आहे, नाही तर जेरुसलेम त्याला म्हणतात. तर ती त्यांची अगदी एलिट डिव्हिजन आहे, त्याची माणसं मारली. तर त्याचा बदलाही इराणला घ्यायचा होता. आणि एक आपल्या लक्षात आलं असेल की पाकिस्तानला चीननी जवळजवळ प्रचंड पैसे खर्च करून, असं ऐकलं की $200 कोटी खर्च करून एअर डिफेन्स सिस्टीम दिलेली आहे. ती एअर डिफेन्स सिस्टीम संपूर्णपणे कुचकामी ठरली, कारण मिसाईल्स इराणची अगदी मस्तपैकी येऊन पडली. त्याचे दोन संदेश गेलेत. एक तर पाकिस्तानचा चिनी मालावरचा विश्वास उठलाय, दुसरा आपल्याला सुद्धा जाणीव झाली की पाकिस्तानला आपण कधी मारू शकतो, त्यांची एअर डिफेन्स सिस्टीम ही नावाचीच आहे. तेव्हा या दोन कारणामुळे पाकिस्तान आणि चीनचे संबंध सध्या बिघडलेले आहेत आणि पाकिस्तान सध्या अमेरिकेच्या मांडीवर जाऊन बसायला बघतोय.
दोन धन्यांशी वागणं हे असं सोपं नसतं. त्यामुळे चीनला तेही थांबवायचंय. आता हा जो त्रिकोण तयार झालेला आहे, चीन, पाकिस्तान आणि अमेरिका, त्या त्रिकोणामध्ये कोणाची सरशी होते आणि इराण त्याच्यामध्ये स्वतःचा फायदा कसा करून घेतो, हे आपल्याला बघणं अतिशय इंटरेस्टिंग ठरणार आहे. आणि भारताला त्याच्यातनं निश्चितच फायदा होईल, कारण कोणाचीही नुकसानी झाली तरी ती भारताच्या फायद्याचीच असेल. निश्चितच. आणि याच्यातनं मग पुन्हा अनेकांचा असा मग विश्वास वाढायला लागतो, की आता मोदी सरकार काहीतरी कारवाई करणार आहे आणि मग बलुचिस्तान आयदर स्वतंत्र होणं किंवा भारतात येणं वगैरे हे अर्थातच म्हणजे आपण अर्ध्या कुंडाने पिवळं होणं आवश्यक नाही. पण हा इतिहास आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, की बलुचिस्तान हा कधीही पाकिस्तानचा किंवा ब्रिटिशांच्या भारतीय राजवटीचा भाग नव्हता. आणि जेव्हा ब्रिटिशांनी भारत सोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा बलुचिस्तान त्याचे कलात आणि खरान आणि लास बरोबर, पेलास अशी 4 संस्थानं मिळून एक बलुचिस्तान नावाचा देश बरोबर. होणार होता. आणि त्यांनी आपला देश स्वतंत्र होण्यासाठी मोहम्मद अली जिन्नानं आपलं वकील म्हणून नेमलं होतं. त्याच्यानंतरचा जो इतिहास आहे, की कशाप्रकारे पाकिस्ताननीच म्हणजे त्या 2 लोण्यासाठी भांडणाऱ्या 2 बोक्यांनी माकडाला तराजू दिला आणि माकडाने लोणी खाऊन टाकलं. तशा प्रकारे पाकिस्ताननीच बलुचिस्तानवर नियंत्रण घेतलं, ही गोष्ट ठीक आहे. पण बलुचिस्तानचं महत्व खास करून भारताच्या दृष्टीने, कारण हे आहे पाकिस्तानकडनंही आतापर्यंत आरोप केले जात होते, की बलुचिस्तानमध्ये रॉचे कारवाया होतात किंवा भारत तिथे कारवाया करतो. पण या सगळ्याकडे भारताने कशा प्रकारे बघायला हवं, असं तुम्हाला दोघांनी एक-एक सांगा आणि मग आपण कार्यक्रम संपवूया, कारण आपल्याला बरोबर. वेळेची निमित्त आहे. पण भारताने या सगळ्याबाबत कशा प्रकारे भूमिका घेतली पाहिजे, याबद्दल दोघांनी? पहिले नेने सर. बलुचिस्तानमध्ये जे सध्या गव्हर्नमेंट इन एक्झाईल म्हणजे निर्वासित सरकार जे आहे, त्यांच्या प्रधानमंत्री नैला कादरी म्हणून आहेत. त्या भारताशी अतिशय घनिष्ठ संबंध त्यांचे आहेत आणि भारत निश्चितच त्यांच्या महत्वाकांक्षांना खतपाणी घालतोच आहे. मला असं वाटतं, की आफ्टर बांगलादेश एक्सपेरिमेंट आपल्याला बलुचिस्तानचा एक्सपेरिमेंट सक्सेसफुली करता येईल, याची खात्री भारताच्या फॉरेन अफेअर्स मीडियाला तर निश्चितच पटलेली आहे. एमईए आणि डिफेन्स या दोघांची तयारी आता बलुचिस्तानचा तुकडा मोकळा करायची ही झालेली आहे. आणि बलूच लोकांचं जेवढं एलियनेशन किंवा जेवढं शत्रुत्व पाकिस्तानी पंजाबी एलिटशी आहे, तेवढं इतर कुठल्याही भागाचं नाहीये. त्यांना काही करून मोकळं व्हायचंय. त्यांचा प्रॉब्लेम केवळ एवढा आहे, की त्यांच्याकडे लोकसंख्या फार थोडी आहे. त्यामुळे लढायला माणसंच कमी आहेत. पण त्यांना शस्त्रास्त्र पुरवायचे, बरं प्रॉब्लेम असा आहे, शस्त्रास्त्र द्यायला सुद्धा तुम्हाला ऍक्सेस नाहीये. ग्वादर काही तुमच्या ताब्यात नाहीये. चाबहारमधनं इराण त्यांना शस्त्रास्त्र देईल की नाही याबद्दलही डाऊट्स आहेत. त्यामुळे हे थोडंसं कठीण काम आहे. पण माझ्या मते हे आता म्हणजे काळ असा आलेला आहे, की बलुचिस्तान हे सेपरेट होण्याची संधी पूर्णपणे आलेली आहे. एकदा या निवडणुका झाल्या, की एक तर या निवडणुकांमध्ये हिंसाचार होण्याची पण भरपूर शक्यता आहे. त्याचा वापरही कदाचित करता येईल. आणि नवाज शरीफ टेक्निकली तरी म्हणतायत, की मी भारताची मैत्री करणार आहे वगैरे. परंतु नवाज शरीफ काही त्यावेळेला आपल्या शब्दाला जागतील असं नाही. भारताने आता आपली पावलं अगदी नीट टाकून बलुचिस्तानचे जे तुकडे मोकळे केले आणि सिस्तान प्रांत सोडून द्यायचा, म्हणजे इराण आपल्या बाजूने राहील. सिस्तानही स्वतंत्र करायला निघालं तर इराण आपल्या विरोधात जातो. हे आपल्याला होऊ द्यायचं नाहीये. परंतु आहे हा बलुचिस्तान तरी आता स्वतंत्र करणं भारताला आवश्यक झालेलं आहे. बलुच लोकांची आणि भारताची मैत्री मात्र पूर्वापार आहे. आपल्याला माहितीच असेल, की पानिपतच्या युद्धामध्ये जे युद्धकैदी होते, बलूच लोकांना अब्दालीने पैसे देऊ केले होते. ते पैसे काही अब्दाली देऊ शकला नाही. त्याच्या बदल्यात त्यांनी युद्धकैदी दिले आणि आज सुद्धा बरेचसे त्यांचे वंशज हे धर्माने जरी मुस्लिम असले तरी त्यांची मराठ्यांची किंवा मराठा वीरांची जवळीक आहे. आपण त्याचा फायदा करून घेतला पाहिजे. इंडियन डायस्पोराचा जो फायदा आपण करून घेतो आणि 51 शक्तीपीठातलं जे सर्वात मुख्य शक्तीपीठ आहे हिंगलाज, ते बलुचिस्तानामध्येच आहे आणि ते अजून तरी बलूच लोक सुद्धा त्याला माता मानतात. इनफॅक्ट तिथली पुजारी मुसलमान आहे आणि हिंगलाजच्या दर्शनाला गेलं तर ती पुजारीनच तुम्हाला नैवेद्याचं दूध देते, म्हणजे ती यात्रा पूर्ण झाली असं म्हणण्यात येतं. तर या सगळ्याचा फायदा घेऊन आपण आता बलुचिस्तानचा तुकडा मोकळा करावा. तो एकदा झाला की सीपेक विल बी डेड फॉर एव्हर. तर तोही आपल्याला एक फायदा होतो. स्वातीताई तुमचं. मला असं वाटतं, की मनाने तरी भारत हा बलुचिस्तानच्या बरोबर आहे आणि बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याबद्दल मोदींनी 15 ऑगस्टच्या एका भाषणामध्ये फार हो. पूर्वी त्यांची बाजू घेतलेली आपल्या सगळ्यांना आठवत असेल. परंतु त्याच्यामध्ये एक छोटी अडचण अशी आहे, की बलुचिस्तान हा भाग जो आहे त्याला लागून भारताची सीमा नाहीये. नाही, त्यामुळे नाही. बांगलादेशशी जेव्हा आपण तुलना करायची म्हटली, तर तेव्हा जसं आपलं सैन्य तिथे घुसू शकलं होतं, तसं ते बलुचिस्तानमध्ये घुसणं माझ्या मते कठीण आहे. आता
याहीपेक्षा मोठा भाग असा आहे, की त्याच्यापेक्षा पाकव्याप्त काश्मीर आणि गिलगिट बाल्टिस्तान ह्याच्यामध्ये जर का भारतीय सैन्य घुसलं आणि तिथे जर का काही संघर्षाची पार्श्वभूमी तयार झाली, कदाचित आपणही आत जाणार नाही, पण आतूनच तिथे जर का उठाव झाला, तर मग तो उठाव हा पाकिस्तानभर पसरत जाऊ शकतो. त्याच्यामधून पश्तुनिस्तान आणि बलूच हे स्फूर्ती घेऊन स्वतःच स्वातंत्र्य कदाचित जाहीर करू शकतील. त्यांची कितपत तयारी आहे हे याबद्दल आपण आता बोलू शकत नाही, पण अशा पद्धतीने जर का सर्व सीमांवरती संघर्ष सुरू झाला, तर पाकिस्तानचं सैन्य हे सर्व प्रकारच्या संघर्षाला तोंड देण्या इतकंच समर्थ आज राहिलेलं नाहीये. आर्थिकदृष्ट्या सुद्धा आणि लष्करी क्षमतेच्या दृष्टीने सुद्धा. त्यामुळे ही जी व्यूहरचना आहे, ती मी पाकिस्तानच्या म्हणजे त्यांच्या पूर्व सीमेवर आपल्या पश्चिम सीमेकडे आणि इराणकडून तुम्हाला जर का पाठिंबा मिळाला तर ठीक आहे, म्हणजे मग तेही बलुचिस्तानला मदत करू शकतील. पण धोका नेने सरांनी सांगितलं तसा आहे, की मूळ जो बलुचिस्तान होता त्याचा काही भाग अफगाणिस्तानात सुद्धा आहे. बरोबर. कदाचित अफगाण तालिबान जे आहेत ते तो भाग सोडून द्यायला तयार होतील, पाकिस्तान मधला भाग. आणि इराण जर तयार असेल तर त्यांचा सिस्तान बलुचिस्तान हा भाग, परंतु अन्यथा उर्वरित बलुचिस्तान अशा प्रकारे स्फूर्ती घेऊन बाहेर पडला त्या गोंधळाचा फायदा म्हणून तर होऊ शकेल. यासाठी आपण दोन गोष्टी मी त्याचा उल्लेख करीन. एक म्हणजे रशियानी आता पाकव्याप्त काश्मीर आणि गिलगिट बाल्टिस्तान भारताचा भाग आहे अविभाज्य हे मान्य केलेलं आहे. अगदी नुकतंच आलेलं निवेदन कदाचित 3-4 आठवड्यापूर्वीचं असेल. इतकंच नाही तर चीनच्या एका निवेदनामध्ये सुद्धा त्यांनी पाक ऑक्युपाईड जम्मू काश्मीर आणि गिलगिट बाल्टिस्तान असा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे ह्या दोन्ही देशांचा जर का दृष्टिकोन हा त्याच्याकडे बघण्याचा असा असेल की हा भारताचा भाग आहे, तर आपल्याला या बाजूनी एक संरक्षण नक्की आहे. अर्थात पाकिस्तानच्या सोबत जर का अमेरिका असेल तर काय होईल हा एक प्रश्न आहे, कारण त्यांचे राजदूत सतत जाऊन तिकडे कडवडत असतात. अगदी ब्रिटिशांचे सुद्धा राजदूत हल्लीच तिकडे जाऊन आलेले आपल्याला आठवत असतील. त्यामुळे हा असा एक वेगळा संघर्ष आहे आणि त्याच्यामध्ये मला नाही वाटत निवडणुकीच्या आधी असं काही होऊ शकेल. म्हणजे इतक्या लवकर काही घडेल असं मला दिसत नाहीये. अर्थात योजना काय आहेत सांगता येत नाही. धन्यवाद. मलाही म्हणजे माझंही स्वतःचं मत आहे, की मी याच्या बाबतीत जास्त ऑप्टिमिस्टिक नाहीये, की बलुचिस्तानचं स्वातंत्र्य वगैरे. पण एक गोष्ट मात्र आहे, की इराणची जी ही ताकद आहे, गेली 40 वर्ष इराण अमेरिकेविरुद्ध लढतंय. त्यांची जी सगळ्यात मोठी ताकद आहे ती वेगवेगळ्या देशांमध्ये प्रॉक्सी ऑर्गनायझेशन तयार करून, फुटीरतावादी संघटना करून त्यांना मोठं करायचं आणि त्या फुटीरतावादी संघटनांना मदत करून त्या देशाला जेरीस कसाडायचं. याच्यामध्ये इराणनी पोस्ट डॉक्टरेट केलेली आहे. म्हणजे जे तुम्ही सगळं बघता हुतीपासनं ते हमास, हो. हिजबुल्ला, सिरिया, इराक. तर पाकिस्तानमध्ये जर त्यांनी अशा प्रकारे जर पाकिस्ताननी अरबांना म्हणजे पैसा मिळवण्यासाठी अर्थातच, कारण पाकिस्तानची अर्थव्यवस्था खराब आहे, पण पाकिस्ताननी जर अरबांच्या नादाला आणि अमेरिकेच्या मदतीने इराणमध्ये अशा गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आणि इराणनी जर पाकिस्तानमध्ये अशा प्रकारची फुटीरतावादी संघटना कार्यान्वित केली आणि जर ती फोफावली, तर मग मात्र पाकिस्तानला बलुचिस्तान किंवा एकूणच आपल्या जो देशाचा 42% हिस्सा आहे तो नियंत्रित करणं अवघड होऊ शकतं. हा संदेश इराणनी पाकिस्तानला दिलाय. जर तो त्यांना समजला तर परिस्थिती आहे तशी राहील. पण जर पाकिस्ताननी जर तरी देखील शहाणपणा करून किंवा खोडी काढायचा प्रयत्न केला, तर मग हा जो संघर्ष आपल्याला पश्चिम आशियात इतरत्र चाललेला दिसतो, तो पाकिस्तान आणि इराणमध्येही चाललेला दिसेल. या ठिकाणी मी ही चर्चा थांबवतो, कारण आपल्याला वेळेची एक लिमिट असते. बरोबर. पण लवकरच आपण हा विषय आणखीन वाढला तर त्याच्याबद्दल किंवा दुसरा कुठला विषय अमेरिकेतल्या निवडणुकांचं राजकारण आहे अशा विषयावर बरोबर. चर्चा करूया आणि लोकांना ती आवडेल अशी अपेक्षा आहे. तुर्तास इथेच बरोबर. थांबतो. जरूर. धन्यवाद.